म्हणून मग मी पण विचार करतोय, मी पण आठवड्यातून 2-3दाच धुईल केस. तुझे छोटे आहेत केस, माझे लॉंग हेअर आहेत म्हणून मी 2दा धुते. नाही, पण मला वाटतं ते नेहमी पाणी आणि आपण केमिकल्स लावतो म्हणून ते केस मग नाही राहत. म्हणून तर नाही बायकांचे केस जास्त लांब असते. मी आज आता चांगोळीला चाललोय, बुग्गूला आताच्या सांगोळ घातली. गुड मॉर्निंग बोल पुढे तू पण. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. या नाश्ता करायला. पहिले मी आता पटकन आंघोळ करून येतो. तर चला फ्रेंड्स, आंघोळ करून घेऊ आणि नंतर नाश्त्याला बसू. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. ती काहीतरी बोलते. हां, पुढे या नाश्ता करायला. हा, काय या. बनवलं मम्माने नाश्त्यामध्ये? डोसा बनवलं सांग. तर मी जातो आज. केस मी तर आठवड्याभर बोललेलो केस नाही धुणार, पण पूजा बोलते नाही, हप्त्यातून 2-3 वेळा तरी धू, नाही तर खूप डॅन्ड्रफ होईल. ओ शिट, सॉरी, फोन नारळ फुटला. अंघोळ पटपट करावी लागणार आहे मला, बिकॉज इथं चटणी पण रेडी आहे, डोसे पण काहीच नाही, थोडं पीठ उरलेलं रेडी आहे, चहा पण इथं ऑलमोस्ट झालाच आहे, आणि इथं इडली पण रेडी. म्हणजे मला आंघोळ करायची पटपट 5 मिनिटात, जोपर्यंत बुक्कू पूर्णपणे रेडी नाही होते, नाहीतर मग तांडव घरात चालू होते. माणूस बरोबर टायमाला जातो कुठे पण, तर जाऊ आणि पटकन 5 मिनिटात आंघोळ करून येऊ. माझी आंघोळ झाली आहे, एवढंच की केस नाही वॉश केले ॲज पर बोललेलो. आणि इथे आपण आता पाणी टाकू, खूप छानपैकी आपल्याला इथे थोडीशी वाढ दिसते. थोडंसं ॲलोवेराला, आणि मिरचीचे थोडेसे दाणे पण बाहेर आले मिरचीचे टाकलेले. ते बघू, खूप सारे मिरचीचे झाडं नको यायला. एखाद असं झाड इथं त्याला मिरच्या लटकतात ना. बाकी आय थिंक पूजा तू हे बोलवलेलंस मेकॅनिक, काय बोलतो ते? अच्छा, ब्रेकफास्ट टाइम. अच्छा, हे छान छान इडली. पण पूजाचं म्हणणं होतं ही वाली पीठ जास्त आंबलं नाही, म्हणजे फर्मेंटेड नाही झालं. हा बेटा, म्हणून तू धागा खाती येतो. परत एकदा टाकते तोंडात, तुला दाखवतो मी काय असतं ते. मस्त झालं, छान झालं. इडली झाली आहे चांगली, फक्त पीठ अजून जरा हे व्हायला पाहिजे होतं, म्हणजे ते प्रॉपर आलं असतं अजून. नाही, पण लास्ट टाइम सारखंच आहे. मेरे को ये भी लगा के चाहिए. काही सामाना आलाय तुम्हाला लक्षात आहे. नेस्कोच्या घरी गोरेगावच्या इथे मी असं विचार केलेला की पीप होल पण बसवायचे आणि चैन पण. तेव्हा एक व्यक्ती मला बोललेली की जर पीप होल आहे तर मग चैन कशाला, एवढं काय बसवायचं दरवाजाला. आणि आज त्या व्यक्तीने स्वतः दोन्ही गोष्टी मला आवडल्या सेफ्टी कन्सर्न साठी. बट तेव्हा माझा तो विचार होता. तेव्हा ती हाँ ठीक आहे, चलेगा. तेव्हा आहे ना हर्ष, ही डोअर डायरेक्ट उघडायची नाही, कळलं. आणि आपल्या इथे तेव्हा समोर एक माणूस राहत होता आणि पॅसेज एवढा मोठा नव्हता, कोणी ये जा ह्या सगळ्या गोष्टीचा. आता ही काय करते, डोअर उघडते डायरेक्ट आणि बाहेर जाते. तू खूप वेळा साईज बघितला ना त्याने, त्याच्यानुसार आणेल ना तो आता पाना. अच्छा, पाना इन द सेन्स, पाना तर ते असतं आपलं, ते काय ते असेल, फिरवायचं असतं ते, त्याला पाना असेल काहीतरी दुसरं पण त्याचं काय असेल. होय, तू लक्षात ठेव, दरवाजा ऐक वाजला ना, तर जाऊन दरवाजा उघडायचे. तुला कोणी सांगितलं नाहीये, पळत जायचं ना दरवाजा उघडून हे लगेच पण बाहेर. आणायला पाहिजे होतं, त्याच्याकडून ते पण लावून घेतलं पाहिजे. ते वर लावायचं, काय ते जेट स्प्रेचं ते नाही का, खाली आहे, खाली वायर लोळते, ते जरा वर लावायला. काय जेट म्हणतात? स्प्रेची? ओके, हा, ते लावून देईल की. सेंटर पे लगा सर. हाँ सेंटर में ये, इसको बस कुछ नहीं होना चाहिए, डिस्टर्ब नहीं होना चाहिए. जी इससे उठा सकते हैं.
हा होत आहे ना तुझ्या साईडला. हा कर. हा बरं. म्हटलं राहू द्या, ते बोलतात नाही मीच पूर्ण करणार. अरे तो बाद में शाम में वो पोछा ही मारने वाले वैसे भी. रहने दो भैया, अरे वो रहने दो, उसका कुछ नहीं. साइड बाय साइड फ्रेंड्स ग्रेवी बनलाय, अंडा राईस. हे बघ. वास होतो पण गॅसचा. भात अर्धवटच राहिला. तुझ्या फोन नंबरनी बुक होता ते, आणून सोडतील काय गॅस. काय हा मी बघितलं अरे बघितलं बेटा. ती त्यातून बघायचं बोलतीये. हा बघितलं मी. छान आहे. भात बनलाय की बाकी आहे? थोडासा शिजायचा बाकी होता. मग कढई गरम आहे तोपर्यंत. कढई पण मला माहित पण नाही झालं. कढईला मी एवढा हात लावू शकते. अच्छा म्हणजे कधीच बंद झालं. अरे यार बुक कर ना तुझ्या फोनवरून, ते येतात लवकर. असं बघूया कधीपर्यंत येतील. किती महिने चालला गॅस सिलेंडर? किती डिसेंबर? ऑक्टोबरला घेतलेला. हा 1 ऑक्टोबरला घेतलेला आहे. बरोबर 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर. नोव्हेंबर डिसेंबर 2.5 महिना झाला. 2.5 महिना. आपण मध्ये बाहेर पण होतो हफ्ताभर. चल बाय बाय बाय, थँक्यू. थोडं वाकडं तर नाही झालं. ये बघ. दिसतंय? अच्छा काव. आता दरवाजा डायरेक्ट ओपन करायचा नाही. मम्मा डॅडाला विचारल्याशिवाय नाही ओपन होते. फक्त मोठ्या माणसं ओपन करू शकतात. का म्हणजे? कारण की ते मोठ्या माणसांसाठीच आहे. लहान बाळा तिथं हात नाही पोचला पाहिजे म्हणून. एवढं ओपन होतं रे, पण जास्त ओपन होतं यार. हे इथे पाहिजे होतं ना. म्हणजे नाही, हे तर दरवाजाला असतं. हे तर इथं हे नाही यार. हा कारण की एवढं ओपन होतं, तो कोणी हात टाकून बाहेरून ओपन. बघू जरा. सरक सरक सर, त्याला फोन कर विचारायला बोलव लवकर. अरे तू जा बिल्डिंगच्या इथे खाली जा पटकन. जा थांब, लवकर. सरक बंद कर. हे नंतर आहे ना. अरे बंद कर, ओपन कर. घ्या. अरे हिच्या माईला. जा लवकर त्याला बोल. हा, तू इथून बघ. लावताना बरोबर. अरे माझं लक्ष नव्हतं तेव्हा. ही काय गडबड नव्हती. माझं लावताना माझं पण लक्ष नव्हतं. आपलं जर लक्ष होतं ते डोर लावतो ना, तर बाकी टाइम मी आतमध्ये होतो जरा काम करत. सुनिये एक सेकंड. ते पण गडबडीत देखो फोन तिथं बाईक वरती सोडून येत होते. चला तू फोन ट्राय करत होती? नाही, खालीच होते, बाईक काढत होते. ये देखो अपना चैन है ना, भी यहाँ पर है ना, तो खोलते हैं ना तभी बाहर से भी हाथ डाल के खुल जाता है. एक्चुअली ये इधर होना चाहिए और ये इधर होना चाहिए. ले लीजिए मेरा नंबर, आपको कभी भी फोन काम रहेगा फोन कर. अच्छा हाँ 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 हाँ. मैं कस्टमर केयर को कॉल करने वाली मेरे को आपका नंबर नहीं था ना. मैंने गूगल पे देखा बट वो नंबर नहीं था ना, स्कैन किया था. और आपने कॉल नहीं किया तो नंबर भी नहीं था मेरे पास. 9619. पूजेच्या फोननी कंटिन्यू करतो फ्रेंड्स, बिकॉज आपला आयफोन तिथं आता बॅटरी लो झाली. माझं लक्ष नव्हतं. भाऊजो ते काम करतात आहे ना. चला एकदाचं इथून ते इथून झालं. साईड भेटत तिथं काम करतात आहे ना अंकल. झालं ते एकदाचं. या साईडचं काढून त्या साईडला बसवण्यात आलं. आय थिंक हे मग आपण पण स्क्रूड्रायव्हरनी बसवून टाकलं असतं. स्क्रू नुसतं टाईट करायचं वगैरे. हाँ हाँ हाँ, वो सिर्फ स्क्रू का ही था ना, ड्रिल कुछ काम का नहीं था ना. हाँ तो मैं भी कर देता. मेरे को लगा कुछ ड्रिल का है क्या कुछ.
हा हे आपण केलं असतं इथूनच्या इथून. हा 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 हा. थँक्यू मोहम्मद भाई. अरे अरे टेन्शन नव्हतं काय. हा आता आता नाही ओपन होत बघ. एवढा गॅप इज इनफ टू एनीबडीज हँड. हा बघू दे मला. सरक बेटा. जाऊ द्या. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. एवढं लक्षात ठेवायचं, काहीतरी शिकायचं आणि पुढे मग परत ती गोष्ट रिपीट करताना ते व्यवस्थित एक्झिक्यूट करायची कोणती पण गोष्ट. आणि त्याचं बघू आपण. तेच थोडं पाठी घ्यावं लागेल, म्हणजे ते डोअरचा जो ओपन फ्रेम होतो तो कमी भेटेल जरा. नाहीतर तेवढं पण ठीक आहे. काही सामान छोटं मोठं काय घ्यायचं द्यायचं असेल तर. बिकॉज असं पण आपण ती चैनवरती डिपेंड नसतो. आपला डोर तर बंदच असतो. तू अच्छा तू लाडू बनवते. तू लाडू. हां या फ्रेंड्स बघू लाडू बनवते. खा फ्रेंड्स लाडू खा. बघून बनवलेला. येस येस येस. ती जर गादी पडली ना बटूक, लक्षात ठेव मी काय करेल. तुला कोणी सांगितलं तिथे जाऊन टेकायला त्याला? म्हणजे त्याच्यासाठी नाही बेटा, ते साईडला काढून ठेवायचं म्हणून काढले तू. ते साईडला काढून ठेवायचं म्हणून काढले तू. त्याला सोबत जाऊन सारखं खेळू नाही शकत. ते पडलं ना, ते पडलं ना खूप ओरडा भेटेल. मी एवढं लक्षात ठेव. फक्त पडू दे, तुला दाखवतो मी. पडू दे फक्त. हा साईड हो. नको घाबरू सर. नको घाबरू. समजलं? म्हणून नाही त्या गोष्टींशी जाऊन सोबत खेळायचं नाही. हे तेल आहे की तूप आहे? ते तेल जमा झालं थंडीने. तूप आहे. बोल पप्पा मला हा मला भाजी निवडायला घेतलीये पूजा. भाजी निवडायला घेतलीये पण गॅस सिलेंडर तर आला नाहीये. साफ तर करून ठेवू शकते ना. तू दादाला बेटा खेळायला बोलवतेस ना, मग तू खेळायला आल्यावर तू खेळणी का नाही देत? कुणासोबतच शेअर नाही करत ना. कुणासोबतच शेअर नाही करत खेळणी. असं नाही करायचं बेटा. खेळायला आल्यावर तू पण खेळायला जाते तेव्हा तुझ्यासोबत सगळे शेअर करतात ना आपली आपली खेळणी. मला वाटलं गॅस येईल यार सिलेंडर. आता काय करायचं? आता मग काय आईला जाणे. मग तू नको करूच ना ते मस्त. डोळ्यावरून केस काढ. झोप आले तुला. चल झोप. माझा ऍक्च्युली प्लॅन होता, मला जायचं होतं धुरंधर बघण्यासाठी सी शोर मॉलमध्ये, लेक शोर मॉलमध्ये. बट गॅस गेला. आपल्याला वाटलं येईल संध्याकाळी म्हणून मी थांबलो. बघू आता 9 वाजेपर्यंत त्यांची सर्व्हिस असते मी ऐकलं. 8 वाजेपर्यंत. 9 बरं 8 तर असं मग निघतो मी. 9 वाजेपर्यंत विचार केलेला थांबेल मी, पण नाहीच आहे तर मग निघतो. मग 8 वाजतील थोड्या वेळात. कोण कोण येते मूवी बघायला? आणि तुम्ही पण घरी बसून काय करणार आहे? आता एवढा लेट तर तिथून येणं पॉसिबल नाहीये. तू एकटा जा आणि बघून ये. आपल्या घरात पहिल्यांदा सकाळपासून टीव्ही लावली नाहीये. खरं? ते बघ तिकडे बघ. तिथे लावतं का फोन? टीव्ही कुठे लावतात बेटा? टीव्ही तर कुठे आहे? प्लग तिकडे आहे बेटा. ते स्विच, ते ड्रिल मशीन लावायला तिथून स्विच काढला होता. थोडं तिला कन्फ्युजन झालं असं. हो अशी मस्ती नाही करायची बघ. मी तुझ्या अंगावर पडलो असतो आता. चोट पडला असता रे. वा किती चांगलं. यांनी आपल्यासाठी उघडायला ठेवलंय. चार्जर उचल तुझं आणि लॅपटॉप जाग्यावर. कसं एका मिनिटात बदललंस ना सगळं? बदलणारच. तुझा पसारा सारखं. पूजी बेटा चला आपण रेडी होऊन बसतोय. भूक लागली.
काय चालू आहे तुझं आता? आता काय चालू आहे तुझं? अरे यार गॅस बुकिंगचं बघते ना काय आहे. अरे इथे दिलं ना मिस कॉल से एचपी गॅस बुक करे, बुक एचपी गॅस विथ मिस कॉल. आपल्याला गॅस बुकिंग काय माहितच नाही, पहिल्यांदा करतोय आपण. नाही ऍपवर बुक झालेलं नसेल का? उगाच 2 यायचे नाही तर. नाहीच येणार 2, आपण एकच केलंय. चला तरी लवकर चला, आम्हाला भूक लागली.